हॅलो पेरेंट्स, तर बाळाची जेव्हा विनिंग प्रोसेस चालू होते 6 महिन्याच्या नंतर बाळाला वरचं फूड चालू करायचं असतं, कॉम्प्लिमेंटरी फूड चालू करायचं असतं आणि ब्रेस्ट फीडिंग हळूहळू कमी करायचं असतं. तेव्हा आपल्याला असा प्रश्न पडतो की आता बाळाला वरचं फूड द्यायचं आहे, पण ते कसं द्यायचं, किती द्यायचं, दिवसातून किती वेळा द्यायचं, त्याची कन्सिस्टन्सी कशी हवी, काय द्यायचं, असे बरेचसे प्रश्न आपल्याला त्याबद्दल असतात. तर बाळाचं जे पहिलं फूड असतं ते आपण जनरली आपल्याला असं सांगितलं जातं की पाणी द्या, डाळीचं पाणी, भाताचं पाणी, वरचं दूध हे तर अजिबातच नाही द्यायचं आहे. वरचं दूध तर पूर्णपणे नो आहे या गोष्टीसाठी. त्यानंतर जे आपण डाळीचं पाणी, भाताचं पाणी देतोय तर ते पाणी न देता त्याची अशी घट्टसर थोडीशी पेस्ट द्यायची आहे. म्हणजे जेव्हा आपण चमचा असा वाटीमध्ये आडवा करतो त्यातून ते अगदी सराईतपणे असं पडलं नाही पाहिजे पाण्यासारखं, तर थोडंसं असं घट्टसर त्याचं करायचं आहे, एकदम पातळ करायचं नाही आहे. त्यानंतर जेही तुम्ही द्याल बाळाला वरचं अन्न ते तसंच घट्टसरच द्यायचं आहे. थोडंसं एकदम पातळ अन्न दिल्याने बाळाची उपासमार होणार आहे, बाळाच्या पोटात ते जास्त वेळ टिकत नाही, बाळाला वारंवार भूक लागते, बाळ परत परत तुम्हाला ब्रेस्ट फिडिंगसाठी मग तेव्हा डिमांड करेल आणि मग त्याची ती सवय हळूहळू आपल्याला कमी करायची आहे, जी होणार नाही. त्यानंतर किती वेळा द्यायचं, तर असं काही त्याचं नंबरिंग ठरलेलं नाही आहे की किती वेळा द्यायचं, पण हळूहळू तुम्ही जेव्हा बाळाला वरचं अन्न चालू करता तर ते पहिले 4, 5, 8 दिवस एक टाईम द्यायचा आहे, सकाळीच द्यायचं आहे, त्यानंतर मग हळूहळू 2 टाईम आणि त्यानंतर 3 टाईम आणि एक स्नॅक्स त्याच्यामध्ये असं तुम्ही बाळाला देऊ शकता. जेही फूड द्यायचं आहे ते पहिल्यांदा नवीन जे फूड असेल ते सकाळच्या वेळेमध्ये द्यायचं आहे, म्हणजे बाळाला त्याची काही ॲलर्जी आली, बाळाला ते पचलं नाही, उलट्या झाल्या किंवा त्याला ते डायजेस्ट नाही झालं, संडास वगैरेचा त्रास झाला, तर अशा वेळी तुम्हाला दिवसभर त्याच्यावरती लक्ष ठेवायला मिळतो आणि जर जास्तच त्रास वाटला तर तुम्हाला डॉक्टरकडे जाण्यासाठी वेळ मिळतो. म्हणून कुठलंही नवीन फूड ट्राय करताना हे सकाळच्या वेळेमध्ये करायचं आहे. त्याच्यामुळे बाळाला त्याचं आपल्याला निरीक्षण करता येतं आणि बाळाला ते व्यवस्थित पचतं सुद्धा. तर अशा प्रकारे हळूहळू आपल्याला बाळाचं वरचं दूध कमी करून वरचं अन्न चालू करायचं आहे आणि बाळाला हळूहळू त्याच्यासाठी वजनवाढीकडे, बाळाच्या एकूण ब्रेन डेव्हलपमेंट आणि शारीरिक विकासाकडे लक्ष द्यायचं आहे. जर बाळाला तुम्ही वरचं दूध जास्त प्रमाणात दिलं किंवा द्यायचंच नाही आहे, जर दिलं तर त्याच्यामुळे बाळाचं आयर्न ऑब्झर्प्शन कमी होईल, त्याच्यामुळे बाळाच्या मेंदूची विकास, एकूण शारीरिक विकास हा मंदावेल आणि बाळ बाकीचं हेल्दी फूड खाणार नाही. त्यामुळे वरचं दूध बाळाला शक्यतो देऊ नका आणि जे तुम्ही घरामध्ये खाताय डाळ, भात, भाजी, पोळी, घरी नाचणीचं सत्व म्हणा किंवा मुगाच्या डाळीची पेज म्हणा, वेगवेगळ्या भाज्यांच्या प्युरीज म्हणा, अशा प्रकारचं अन्न बाळाला द्यायचं आहे. विकतचं फूड शक्यतो देऊ नका आणि व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.